देव उठणी एकादशी. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी. एकेकाळी एक राजा होता. या राजाच्या राज्यातील प्रजा अतिशय सुखी आणि समाधानी होती. त्या राज्यातील लोक एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण करत नसत, फक्त फळांचा आहार घेत असत. एके दिवशी देवाने राजाची परीक्षा घेण्याचा विचार केला. देवाने एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि पृथ्वीलोकावर आले. त्या राज्याच्या एका रस्त्यावर ती सुंदर स्त्री जाऊन बसली. तेव्हा राजा रथात बसून आपल्या राज्याची पाहणी करत होता आणि त्याची नजर त्या सुंदर स्त्रीवर पडली. तिला पाहताच राजा थबकला आणि आपला रथ थांबवायला सांगितला. रथातून उतरून तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, "हे सुंदरी, तू कोण आहेस? इथे रस्त्याच्या कडेला का बसली आहेस?" सुंदरीचे रूप धारण केलेले देव म्हणाले, "मी निराधार आहे. या नगरात मला कोणीच ओळखीचं नाही, कोणाकडून मदत घेऊ शकत नाही." राजा तिच्या रूपावर मोहित झाला होता. त्याने तिच्यासमोर प्रस्ताव ठेवला, "तू माझ्या राजमहालात चल, मी तुला माझी राणी बनवेल." त्या स्त्रीने म्हटलं, "तुमचा प्रस्ताव मान्य आहे, पण तुम्हाला तुमच्या राज्याचा पूर्ण अधिकार मला द्यावा लागेल आणि मी जी काही अट घालेल ती तुम्हा सर्वांना पाळावी लागेल." राजा त्या सुंदर स्त्रीच्या मोहात अडकला होता, त्यामुळे त्याने सगळ्या अटी मान्य केल्या. दुसऱ्या दिवशी एकादशी होती. राणीने हुकूम काढला की आज एकादशी असून सुद्धा राज्यात अन्नधान्य विकलं जाईल. त्या दिवशी राणीने आपल्या स्वयंपाकघरात मांसाहारी भोजन तयार केले आणि राजाला वाढलं. जेवायला बसल्यानंतर राजाने ताटात मांस पाहिलं आणि तो म्हणाला, "राणी, आज एकादशी आहे. मी फक्त फळांचा आहार करणार होतो." तेव्हा राणीने त्याला अटींची आठवण करून दिली आणि म्हणाली, "तुम्हाला हे भोजन खावंच लागेल, अन्यथा मी तुमच्या मोठ्या राजकुमाराचं डोकं कापून टाकेल." राजा असह्य झाला. तो आपल्या पहिल्या राणीच्या शयनकक्षेत गेला आणि सगळी परिस्थिती तिला सांगितली. मोठी राणी धीर देत म्हणाली, "महाराज, धर्म सोडू नका. मोठ्या राजकुमाराचं मस्तक देऊन टाका. पुत्र पुन्हा मिळू शकतो, पण धर्म मिळणार नाही." तोपर्यंत मोठा राजकुमार शिकारीवरून परत आला. आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू पाहून तो चिंतित झाला आणि विचारू लागला की, "आई, तुला काय झालं?" महाराणीने त्याला सगळी कथा सांगितली. तेव्हा राजकुमार म्हणाला, "आई, मी आनंदाने माझं डोकं देईन. पिताजींच्या धर्माचं रक्षण होईल, हेच माझं कर्तव्य आहे." राजा दुःखाचं ओझं मनावर घेऊन आपल्या पुत्राचं डोकं देण्यासाठी तयार झाला. त्याने आपल्या मोठ्या राणीला आणि पुत्राला सोबत घेतलं आणि सुंदरीच्या रूपातील देवाजवळ गेला. हे दृश्य पाहताच त्या सुंदरीच्या रूपातील भगवान विष्णू प्रकट झाले आणि हसत खरा प्रसंग त्यांना सांगितला. "राजा, तू या कठीण परीक्षेत यशस्वी झाला आहे." प्रसन्न होऊन राजाला वर मागण्यास सांगितला. तेव्हा राजा म्हणाला, "हे प्रभू, तुमच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे. मला फक्त तुमच्या चरणांचा आश्रय हवा आहे. माझा उद्धार करा." तेव्हाच त्या ठिकाणी एक दिव्य विमान आलं. राजाने आपलं राज्य आपल्या पुत्राच्या हाती सोपवलं आणि देवाचे आशीर्वाद घेत विमानात बसला. विमान आकाशात उंच गेलं आणि राजा परमधामाकडे निघून गेला. आपला जीवन प्रवास पूर्ण करत देवाच्या चरणात लीन झाला. पूर्वी एक राज्य होतं, जिथे सर्व प्रजा सुखी आणि संतुष्ट होती. त्या राज्याचा राजा अत्यंत धर्मनिष्ठ आणि भक्तिमार्गावर चालणारा होता. त्याची देवावर अपार श्रद्धा होती आणि विशेषतः एकादशीच्या व्रताचे महत्त्व त्याच्या जीवनात फार मोठे होते. त्याच्या राज्यात सगळेजण एकादशीचं व्रत पाळत असत आणि देव उठणी एकादशीला तर संपूर्ण राज्य एकत्र येऊन प्रभू विष्णूंची आराधना करत असे. त्या राज्यात प्रजा, नोकर, चाकर आणि अगदी जनावरांनाही एकादशीच्या दिवशी अन्न दिलं जात नव्हतं. असं समर्पण आणि श्रद्धा पाहायला मिळत होती. एक दिवस दुसऱ्या राज्यातून देवदत्त नावाचा एक माणूस राजाजवळ आला आणि म्हणाला, "महाराज, मी दुसऱ्या राज्यातून आलो आहे. कृपा करून मला काही काम द्या."
राजाने त्याच्यासमोर एक अट ठेवली आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुला काम देतो, पण आमच्या राज्यात एक अट आहे. देवदत्त आत्मविश्वासाने म्हणाला, महाराज, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. राजाने स्पष्टच सांगितलं, तुला रोज जेवायला मिळेल, पण एकादशीच्या दिवशी मात्र तुला अन्नाचा एकही कण मिळणार नाही. देवदत्ताने हसत राजाची अट मान्य केली. 15 दिवस तसेच निघून गेले आणि एकादशीचा दिवस आला. त्या दिवशी फक्त फळ आणि फळच आहारात दिलं जात होतं. पण देवदत्त उपाशीपोटी कसं राहणार? तो राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, या फळांवर माझं पोट भरत नाही. मला पुरेसं अन्न हवं आहे, नाहीतर उपाशीच मरून जाईल. राजाने त्याला पूर्वी दिलेल्या या अटीची आठवण करून दिली, पण देवदत्त मानायला तयारच नव्हता. अखेरच राजाला त्याला काही डाळ, तांदूळ इत्यादी वस्तू द्याव्या लागल्या. देवदत्त ते घेऊन नदीकाठी गेला, स्नान केलं आणि अन्न शिजवायला लागला. भोजन तयार झाल्यावर देवदत्तने हात जोडून देवाला बोलावलं, देवा, भोजन तयार आहे, कृपया तुम्ही येऊन ग्रहण करा. त्याच्या मनोभावनेने अर्जव केल्यानंतर चतुर्भुज रूप धारण केलेले भगवान त्याच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी प्रेमाने देवदत्तसोबत भोजन केलं आणि नंतर अंतर्ध्यान पावले. असंच 15 दिवस परत निघून गेले आणि दुसऱ्या एकादशीला देवदत्त पुन्हा राजाकडे गेला. त्याने राजाला नम्रतेने म्हटलं, महाराज, कृपया मला आज डबल सामान द्या. त्या दिवशी मी उपाशीच राहिलो. राजाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, का? तेव्हा देवदत्त म्हणाला, माझ्याबरोबर देवसुद्धा भोजन करतात, त्यामुळे आम्हा दोघांसाठी दिलेलं सामान पुरत नाही. हे ऐकून राजाच्या मनात कुतूहल निर्माण झालं. राजा म्हणाला, माझा विश्वास बसत नाही की देव स्वतः तुझ्याबरोबर भोजन करतात. मी इतके व्रत करतो, पूजापाठ करतो, पण देवाने मला कधीच दर्शन दिलं नाही. असं राजाने हळूहळूच म्हटलं. राजाचं हे बोलणं ऐकून देवदत्त म्हणाला, महाराज, जर तुम्हाला विश्वास नसेल तर माझ्याबरोबर येऊन पहा. राजाने देवदत्तच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत नदीकाठी गेले. देवदत्तने नेहमीप्रमाणे स्नान करून भोजन तयार केलं आणि देवाला बोलवू लागला. राजा मात्र एका झाडामागे लपून सगळं पाहत होता. संध्याकाळपर्यंत देवदत्त देवाला आर्तस्वरात बोलावत राहिला, पण देव आले नाहीत. अखेरच देवदत्तने वेदनांनी भरलेल्या शब्दात म्हटलं, हे देवा, जर तुम्ही आज दर्शन दिलं नाही तर मी या नदीत उडी मारून माझा प्राणत्याग करेल. हे ऐकूनही देव अदृश्यच राहिले. तेव्हा दृढनिश्चयाने भरलेला देवदत्त प्राणत्याग करण्यासाठी नदीच्या दिशेने चालू लागला. त्याच्या या भक्तीने देवही प्रसन्न झाले आणि क्षणात प्रकट होऊन त्याला थांबवलं. देवाने त्याच्यासोबत प्रेमाने भोजन केलं आणि आशीर्वाद दिला. त्यानंतर देवाने त्याला आपल्या विमानात बसवलं आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले. हे दृश्य पाहून राजाचे मन हळहळत गेले. तो विचार करू लागला, जोपर्यंत आपल्या मनात शुद्धी नाही तोपर्यंत उपवास करून काहीच फायदा होणार नाही. त्या क्षणात त्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि तो देखील खऱ्या मनाने निस्वार्थ भावनेने उपवास करू लागला. शेवटी त्याच्या पवित्र भक्तीने त्याला स्वर्गप्राप्ती झाली. या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की केवळ बाह्य आचारांचं पालन पुरेसं नाही. मनाचं पावित्र्य आणि विश्वास याशिवाय देवाला प्राप्त करणे अशक्य आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.